रविवार दिनांक 14/7/2024 रोजी माजी उपसरपंच मान्य श्री मनोज प्रकाश पाटील साहेब यांच्या हस्ते नानकर येथे आदिवासी वाडीत साहून डीजेचे साहित्य वाटप करण्यात आले। तसेच मान्य श्री मनोज प्रकाश पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने नानकर पाड्यात संजय ठेटे, बुधाजी ठेटे, बारकू ठेटे, विलास ठेटे, संतोष ठेटे, भगवान पाटील, राम पाटील यांच्या घरासमोर पेवर ब्लॅक रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले। तसेच माध्यमिक विद्यालय नानकर माध्यमिक शालांत परीक्षा 2023-2024 परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे गुणगौरव व साहित्य व वह्या वाटप करण्यात आले। या कार्यक्रमात आलेले प्रमुख पाहुणे मान्य श्री ग्रामीण आमदार श्री शांताराम मोरे साहेब, मान्य श्री कृष्णाजी वाकडे साहेब, मान्य श्री भगवान पाटील साहेब, मान्य श्री दशरथ पाटील साहेब, मान्य श्री प्रमोद जाधव सर, मान्य श्री किरण थले साहेब, मान्य श्री पांडुरंग पाटील साहेब, मान्य श्री गणेश पाटील साहेब, मान्य श्री महेश वालन साहेब, मान्य श्री रवी पाटील साहेब तसेच अनेक मान्यवरांनी शहाल पुष्पगुच्छ देऊन मान्य श्री मनोज पाटील यांनी त्यांचे स्वागत केले। यांनी अनेक ठिकाणी कॅम्प लावले व गरजूंना मदत करणे असे हे मनोज पाटील साहेब यांचे। तसेच माध्यमिक विद्यालय नानकर सांगे नानकर मुख्याध्यापक मान्य श्री शैलेश सोनावणे सर तसेच शिक्षक वर्ग सौ अनुराधा शिंगाणे, सौ भारती जावले, श्री नवनाथ गायकर, श्री योगेश केनेसर तसेच मान्य श्री मनोज प्रकाश पाटील साहेब यांच्याबद्दल मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। मान्य श्री मनोज प्रकाश पाटील माजी उपसरपंच यांच्याकडे गरीब व श्रीमंत असो त्यांनी जे कोणतेही काम सांगितले की मान्य श्री मनोज पाटील साहेब जाऊन त्यांच्या कामाची दखल घेऊन ते काम पूर्ण करून देतात असे हे नानकर गावचे माजी उपसरपंच मान्य श्री मनोज प्रकाश पाटील साहेब अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांना वंदन करून आज आपल्या नानकर शाळेमध्ये ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। ते आपले मनोजजी पाटील आणि या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी आलेले इथले सर्व आपले शिवसेनेचे तालुका प्रमुख आमचे मार्गदर्शक वाकडे साहेब, पांडुरंगजी पाटील साहेब, भगवानजी पाटील साहेब, किरणचे सर्व शिक्षक शिक्षकेतर सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मी काय जास्त वेळ घेणार नाही कारण तुम्ही सकाळी लवकर आलेला आहे आणि पाऊस फार जोरात आहे त्याच्यामुळे मी जास्ती काय बोलणार नाही। आताच आपल्या जाधव सरांनी जे मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे खरोखरच ते आपल्याला घेण्यासारखं आहे। तर त्यांनी एवढं उत्तम मार्गदर्शन या ठिकाणी केलं हे आपल्याही लक्षात आलं असेल। इथं सर्व मार्गदर्शन करणारी मंडळी आहे पण जे आपल्याला पटेल तेच आपण मार्गदर्शन या ठिकाणी घ्या कारण आपल्याला पुढे वाटचालीसाठी याची गरज पडणार आहे। इथले विद्यार्थी फार गुणी आहेत आणि पांडुरंग पाटील साहेबांनी सांगितलं की इथे आपला रिझल्ट 100% लागतो आणि आपल्या ह्या एवढ्या आतमध्ये असलेली ही शाळा छत्रपती शिक्षण मंडळ मी आपलंही मनापासून आभार मानतो आणि आपलं अभिनंदन करतो की आपल्या या एवढ्या गावाच्या आतमध्ये आपण एवढी ही शाळा जेव्हा मंदिरामध्ये आणि दुसऱ्या शाळा घरामध्ये सुरू केली त्याबद्दल मी आपल्या या परिसराच्या वतीने माझ्या मतदारसंघातील या विद्यार्थ्यांच्या वतीने मी आपलं मनापासून अभिनंदन करतो। कारण ती वेळ तशी होती कारण त्यावेळेस शिक्षण मिळत नव्हतं आणि आता मी इथे आमदार म्हणून आपल्यासमोर उभा आहे तर मी पहिल्यापासून माझे आई वडील काय सरपंच सदस्य असे काही नव्हते, सर्वसामान्य शेतकरी आम्ही लोकांच्याकडे आंबीला आता आंबीचे कामं करायचं
त्यावेळी राजकीय जी मंडळी असतात ती त्यांच्या माध्यमातून आपल्याला पुढे जाण्याची संधी मिळते. आता मला ज्यांच्यामुळे संधी मिळाली ते आमचे सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब. जेव्हा माझी विशेष पंचायत समिती सदस्य झाली, मी जिल्हा परिषद सदस्य झालो, त्याच्यानंतर मला जी चान्स मिळाली, मला सर्व हे बसलेल्या सर्व मंडळांचे सहकार्य आता जे आमदार यांच्यामुळे झालेलं आहे. आणि सर्वांच्या याच्याने मी सन्माननीय प्रकाश पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने आतापर्यंत या ठिकाणी आहे. जे काही मनोज पाटील जरी सरपंच होता त्यावेळेपासून आपल्या प्रकाश पाटील साहेबांनी आमच्या संपर्कात होता, त्याच्यामुळे त्याला पुढची हे सर्व कामं आणि जे काही त्याला या परिसरामध्ये करायचं होतं त्यांनी बऱ्यापैकी केलेलं आहे. त्याला मंत्रालयात जायला आपण फोन केला, बरेच कुठे आहे म्हणतो मंत्रालयात, म्हणजे त्याला कुठली गोष्ट सांगायची गरज नाही. पाठपुरावा करणारा हा मनोज पाटील कार्यकर्ता असा आज घडलेला आहे. खरोखर मी मनोज पाटील तुझ्या मनापासून आभार मानतो की आपल्या या शाळेतील विद्यार्थ्यांचा आज आपण गुण सोहळा या ठिकाणी ठेवलेला आहे. मी शाळेच्याही मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद देतो की आपण या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण द्याल, ही मुलं फार पुढे जातील आणि काही IAS ऑफिसर होतील. आपल्या सर्वांना मनापासून मी शुभेच्छा देतो. जास्ती काय बोलत नाही, इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्येची देवता सरस्वती मातेला वंदन करून, महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, आपल्या भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि आजच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपल्या भिवंडी ग्रामीणचे आमदार शांतारामजी मोरे, आमचे मित्र दशरथ करेसाहेब नगरसेवक कल्याण, पांडुरंग पाटील माजी सरपंच नामकर, गणेश पाटील माजी सरपंच देवरू, ऋषिकांत पाटील विभाग प्रमुख आटाली, सुरेंद्र भालेराव, छत्रपती शिक्षण संस्थेचे संचालक नागेशजी पवार, प्राध्यापक बिर्ला कॉलेज, प्रमोद पाटील OBC नेते, किरण थले युवा नेते आणि आमचे रवी कोणकर, रवी पाटील सामाजिक कार्यकर्ते, या शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वर्ग, ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व नामकर गावातील तरुण बंधू आणि भगिनींनो, आज विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व्हावा म्हणून आमचे मित्र मनोज पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी बऱ्याच दिवसापासून मनामध्ये विचार केला होता की आपल्या नामकर शाळेचे जे विद्यार्थी चांगल्या प्रकारे गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले त्यांचा आपण आपल्या माध्यमातून सत्कार व्हावा अशी कल्पना माझ्यासमोर त्या लोकांनी मांडली होती आणि त्यांनी आज ते कार्य त्यांचं पूर्ण करण्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, या विभागामध्ये पांडुरंग पाटील साहेबांनी सांगितलं, हा विभाग कल्याणपासून 4 किलोमीटर अंतरावर आणि भिवंडीपासून 7 किलोमीटर अंतरावर असलेला विभाग, परंतु या विभागामध्ये शासनाची कोणतीही उपयोजना राबवलेली नव्हती. कारण या विभागामधून जाण्यासाठी शासनाचा एकही रस्ता नव्हता. त्याला कारण असं होतं की आपल्या विभागामध्ये मुंबई महानगरपालिकेने ज्या वेळेला 1970 साली मोने ते भादवड सोगा पंपिंग या 5 लेनचा उपक्रम सुरू केला आणि तेव्हा आपल्याला नानकरपासून तर भिवंडीपर्यंत जाण्यासाठी मार्ग तयार झाला. त्याच्यानंतर पिसा डॅमवर त्यांनी पिसा डॅम बांधला. त्यावेळेला या आमने विभागातून आपल्याला भिवंडीपर्यंत जाण्यासाठी मार्ग तयार झाला आणि म्हणून शिक्षणापासून वंचित असलेला हा विभाग 1980 साली आमच्या गावचे सरपंच विठ्ठल सुतार यांनी शिवनगरमध्ये वाळवा तालुका पोतो सोसायटीचा एक हायस्कूल सुरू केला आणि त्या हायस्कूलच्या माध्यमातून या विभागातील विद्यार्थी चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलं. त्यानंतर शेतकरी उन्नती मंडळ
भिवंडी परशुराम तावरे साहेबांची एक संस्था निर्माण झाली आणि त्यांचं आमनेमध्ये आमचं हायस्कूल झालं. परंतु नानकर, सांगे या लोकांना, या विद्यार्थ्यांना खूप दूर जायला लागायचं आणि म्हणून आमचे मित्र पांडुरंग पाटील हे त्यावेळच्या काळामध्ये मांडे गावात जाऊन शाळा शिकलेत आणि त्यांना कल्पना होती की आमच्या विद्यार्थ्यांना, आता आमनेच्या विद्यार्थ्यांना, किरोलीच्या विद्यार्थ्यांना जवळ झालं आहे, लोणार, बाबगाव, भावाले वगैरे या लोकांना शिवनगर जवळ आहे, परंतु नानकरसारख्या ठिकाणी एक विद्यालय व्हावा या दृष्टीनं त्यांनी छत्रपती शिक्षण संस्थेला विनंती केली आणि त्या ग्रामस्थांनी विनंती केली आणि ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन छत्रपती शिक्षण संस्थेने या ठिकाणी एक हायस्कूल तयार केलं. परंतु या हायस्कूलमध्ये जरी उशीर झाला असेल, फार उशिरा, तरी 25 वर्ष झाली आज या शाळेमध्ये विद्यार्थी शिकत आहेत. मी प्रत्येक वर्षी या शाळेचा आढावा घेत असतो आणि या शाळेमध्ये बऱ्याचदा 100% रिझल्ट लागलेला आहे. माझ्या गावचा शिक्षक नितीन कृष्ण जाधव, आमचे प्रमोद जाधव आहेत, यांचे बंधू या शाळेवर काम करायचे आणि ते नेहमी मी त्यांना भेटायचो, या शाळेला भेट द्यायचो. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आमच्या शाळेतील सर्व शिक्षक चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि विद्यार्थ्यांकडनं चांगल्या प्रकारचे अभ्यास करून घेत आहेत, म्हणूनच 100% या शाळेचा रिझल्ट लागतो आणि म्हणून या संस्थेला धन्यवाद द्यावा तितकं थोरं आहे. कारण शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे. कारण शिकलो नाही तर शिक्षणापासून वंचित राहिलो, शिकलो नाही तर मुकलो, अशी परिस्थिती आपल्या विभागामध्ये होती. परंतु काल परवा माझ्या गावातली एक विद्यार्थिनी नजमा लक्ष्मण यशवंत सोरे, ही विद्यार्थिनी रशियाला जाऊन डॉक्टर पदवी प्राप्त केली. हे कशासाठी सांगतो, त्यामध्ये तुम्ही डॉक्टर, इंजिनियर्स, वकील, अनेक प्रकारचे सर्व रत्न या ठिकाणी तुम्ही जर दडलेले आहात. म्हणून चांगल्या प्रकारे तुम्ही अभ्यास करावा आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कशासाठी करायचा आहे, ते विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी चांगल्या प्रकारची चालना मिळावी अशी मनोज आणि त्यांचे सर्व सहकारी यांची कल्पना असल्यामुळं आणि आमच्या भागामध्ये मला वाटतं 2000 ते 1999 या दरम्यान असे सत्कार व्हायचे, परंतु त्यानंतर विद्यार्थ्यांचे सत्कार कमी प्रमाणात व्हायचे. म्हणून त्यांच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांना चालना देण्यासाठी केलेलं आहे आणि या भागामध्ये आमदारांचं आणि आमचे उपनेते प्रकाशजी पाटील यांचं वरदहस्त मनोज पाटील यांच्यावर असल्यामुळं या नानकर गावामध्ये विविध प्रकारची कामं, विकास कामं केली आणि आज आम्ही देखील या ठिकाणी आदिवासी बांधवांना एक डीजे आणि डीजेचं वाटप केलं. त्याच्यानंतर आम्ही रस्त्याचं फेवर ब्लॉक अंगणाला लावण्याचं आता भूमिपूजन केलं आणि आमदार साहेबांच्या वतीनं या हायस्कूलसाठी 5 कम्प्युटर संगणक आपल्याला मिळतील अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो. कारण तर शिक्षण हा महत्त्वाचा विषय आहे आणि आपल्या वयामध्ये शिकायचं आहे. आमच्या वयामध्ये आम्ही फक्त राजकारण करत राहतो आणि समाजकारण करू शकतो, परंतु तुम्हाला समाजकारण सध्या करू नका, पण शिक्षणावर जरूर लक्ष लावा आणि तुमच्यामध्ये आम्हाला डॉक्टर, इंजिनियर्स, वकील, कॅम्प्युटर इंजिनियर्स अनेक प्रकारच्या तुम्ही पदव्या प्राप्त करू शकता. माझ्या नानकर गावातून अनेक विद्यार्थी चांगल्या पदवी प्राप्त करून काही पोलीसमध्ये भरती झालेले आहेत आणि म्हणून आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे या विद्यार्थ्यांना मदत करावी आणि या शिक्षण संस्थेमध्ये जे शिक्षक आहेत यांनी आपल्याला विनंती केली की आम्हाला अशा पद्धतीची विद्यार्थ्यांना मदत पाहिजे, ते आपण सर्वांनी मिळून करावी. आणि या ठिकाणी आमच्या नानकर गावातील, देरुंग गावातील, सांगे गावातील सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊन पुढील वाटचालीसाठी आपल्याला सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि जास्ती वेळ झाल्यामुळे माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजा छत्रपती, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे होते ते आमचे उपनेते प्रकाशजी पाटील साहेब आणि या क्रमाचे प्रमुख पाहुणे आजचे आपले सर्वांचे आमदार मोरे साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत वाकडे साहेब, त्याचप्रमाणे माजी सरपंच पांडू पाटील, गणेश पाटील, त्यानंतर सर्व
शिक्षक वर्ग आणि या शाळेचे प्राध्यापक सोनानी सर आणि सर्व ग्रामस्थांना भगवान पाटील जय महाराष्ट्र. मी विद्यार्थ्यांना विनंती करते, मित्रांनो, तुम्ही खूप 9 वाजल्यापासून या ठिकाणी तात्काळ आहोत. कार्यक्रमाला खरोखर उशीर झालेला आहे, तरी पण मी 2 मिनिटं बोलणार. मी विनंती केली, मला बोलण्याची संधी नव्हती. तिने आयोजकांना विनंती केली की मला 2 मिनिटं बोलायचंय. मित्रांनो, या ठिकाणी आज जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, मनोज पाटील उपसरपंच, त्यांचे सहकारी सरपंच रवनाथ जाधव आणि सर्व त्यांचे सहकारी, सर्व त्यांची टीम, सर्व या गावातील सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने हा कार्यक्रम मनोज पाटीलनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मनोज पाटील हा एक या भागातील एक चांगला कार्यकर्ता आणि समाजासाठी, गावासाठी, या भागासाठी, आपल्या पक्षासाठी, आपल्यासाठी न करता समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. समाजासाठी आपण बांधील आहोत, समाजाचे ऋणी आहोत आणि या ऋणीच्या बांधलेला सुद्धा नेहमीच या ठिकाणी कार्यक्रम करत असतो. उपसरपंच असताना मी त्यांना पक्षाचे विभाग प्रमुख ह्या म्हणून विनंती केली. मला सांगितलं, पाटील साहेब, मला कुठल्या पक्षात जायचं नाही, मला एक आवडलं होतं, एक चांगला कार्यकर्ते, आपण आपल्या पक्षात घ्यावं ना, काही तर त्याचा आपल्या फायदा होईल. परंतु त्या त्यांनी दुर्लक्ष केलं आणि आपलं ग्रामपंचायत उपसरपंच असताना बघा या ठिकाणी ज्या पण सुविधा आहेत, स्मशानभूमी असू द्या, व्यायामशाला असू द्या, ग्रामपंचायत ऑफिस असू द्या. मित्रांनो, आज या नामकर पुरतच नाही तर या मनोज पाटील या कार्यकर्त्यांनी, सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी या भिवंडी तालुक्यात करोडो रुपयाचं निधी शासनाच्या माध्यमातून अनेक गावांना दिलेले. हे अभ्यासू कार्यकर्ते, केंद्राकडे कुठली स्कीम आहे, राज्याकडे कुठली स्कीम आहे, जिल्हा परिषदेला काय पाहिजे, पंचायत समितीला काय पाहिजे, ग्राम सरपंचांना काय पाहिजे, सर्व अभ्यास करणारा एकमेव कार्यकर्ता असेल तर हा मनोज पाटील. सर्व विषयाचा अभ्यास करून सर्व विषयाचा अभ्यास झाले. प्रत्येक ठिकाणी त्यांना जर वर्गाचा हस्त असतील तर प्रकाश पाटील यांचा त्यांच्यावर गॉडफादर त्यांना मानतात. प्रत्येक डिपार्टमेंटला मनोज पाटील, तुम्ही कुठल्याही डिपार्टमेंटला, इलेक्ट्रिशियनला जा, तुम्ही वॉटर सप्लायला, कुठल्याही डिपार्टमेंटला जा, मनोज पाटील तर त्या खाली डायरेक्ट ज्या ठिकाणचे मुख्य डीन आहेत ते डीन मनोज पाटील बांधलेले. हा कार्यकर्ता कुठल्याही काम असू द्या इथून फोन तो करतो. कारण का, प्रत्येक कार्यक्रमाचा प्रत्येक विषयाचा पाठपुरावा जर घेणारा असेल तर हा कार्यकर्ता फक्त मनोज पाटील. कारण मित्रांनो, कार्यक्रम कुठलेही होत नाही, निधी फुकट मिळत नाही, त्याचा पाठपुरावा करायला लागतो. या ठिकाणी पांडू पाटील जरी खरं आहे का टाळ्यात बघा. कारण मी या शाळेचा टिकवायचा विद्यार्थी आहे, मलाही माहिती शाळा कुठल्या परिस्थिती होती ना. पांडू पाटील आम्ही त्या सहकारी पवार साहेब होते याचे कल्याणचे, आम्ही तर माझा मी खारीचा वाटा या शाळेसाठी, मी पण या शाळेचा विद्यार्थी आहे. आणि पांडू पाटील खरोखर परिश्रम घेतलेले, त्याच्यासाठी जरूर टाळी झाली पाहिजे. कारण राजकारणाचा विषय नाही तर राजकारण नाहीये. आणि आपण बघा आज मनोज पाटलांचे जो कार्यक्रम लावलेले हा मुलांच्या प्रेरणेसाठी लावलेले. मी त्या विद्यार्थ्यांना मित्रांनो विनंती करेन, मोठे मोठे सचिन तेंडुलकर सारखे 10वी नापास जातात, 10वी नापास होतात. अजिबात हार मानायची काही गरज नाही. ज्या ठिकाणी आपण हार मानतो त्या हरीने जिद्दीने त्या आपण प्रयत्न करून 100% पास होतो. विद्यार्थ्यांना विनंती, घाबरायची काही गरज नाही, बिलकुल काही घाबरायची गरज नाही. आपण तर बघा पांडुपाणी खरोखर परिस्थिती सांगितली, आमची परिस्थिती टिटवाळ्यात जाताना काय होती, आज तुमची परिस्थिती काय, जवळ शाळा आहे. आणि या शाळेचे आमदार साहेब, या शाळेचे सर्व शिक्षक वर्ग चांगले, प्रत्येक विषयाला शिक्षक आहे आणि काळजीपूर्वक विद्यार्थ्यांची काळजी घेतात आणि या शाळेचा पटही चांगल्या मार्क्सनी झालेले. पुन्हा एकदा मी या कार्यक्रमाला आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि समोर बसलेले महिला मंडळ, सर्व कार्यकर्त्यांचे आणि विद्यार्थ्यांचे खरोखर या ठिकाणी हात झालेले. मी विनंती करते आणि देऊ शकतो संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांचा चरित्रातून आपण काय शिकायला पाहिजे? मग केवळ ढाल आणि तलवारी पलीकडे किंवा त्यांची जी राजनीती होती, युद्धनीती होती, शिक्षण नीती होती, जो गनिमी कावा होता, हा आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे छोटंसं उदाहरण द्यायचं सांगितलं तर ज्यावेळी पुरंदरचा तह झाला 1666ला, त्यावेळी महाराजांना 23 किल्ले मिर्झा राजाला द्यायला लागले होते. 23 किल्ले म्हणजे एवढ्या वर्ष रक्ताच्या थारोळ्यात कितीतरी आपले सैनिक गेले होते, मावळे गेले होते, यांचं बलिदान देऊन ते किल्ले मिळवले होते. ते महत्त्वाचे किल्ले त्यांना मिर्झा राजाला द्यावे लागले होते. परंतु महाराज एवढं मोठं संकट येऊन सुद्धा थांबले नाही. त्यांना बंदिवास केला औरंगजेबांनी आग्र्याला. तेव्हा तर अक्षरशः महाराजांनी काय विचार करायला पाहिजे होता, सुटणं नामुश्किल होतं.
तरीसुद्धा महाराज सुटले. असे अनेक प्रसंग आहेत. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, कितीही मोठं संकट आलं ना तरी महाराजांचं चरित्र आमच्या डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे. एक लक्षात ठेवा, कितीही वाईट वेळ असू दे किंवा कितीही आनंदाची वेळ असू दे, ती वेळ गेल्याशिवाय राहत नाही. आनंद आहे, तुमच्या पुढे दुःख येणारच आहे, म्हणून आनंदामध्ये उन्माद करू नये. दुःख आहे, संकट आहे, ते आज ना उद्या जाणार आहे, म्हणून त्यासाठी हे करू नका. अजून शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवलं? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला असलेल्या संसाधनामध्ये स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली. म्हणजे इतर जे राज्य होते ते आयते झालेले राज्य होते, वंशवलावाने. परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतःच्या मेहनतीने राजे झाले. त्यांच्याकडे काही लाखोचे सैनिक नव्हते, त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा शस्त्रसाठा नव्हता, परंतु त्यांनी असलेल्या साधनांमध्ये स्वराज्य निर्माण केलं. आपण काय करतो, अरे मला हे नाही ते नाही, मला चांगला क्लास नाही, चांगली शाळा नाही, बाकी मला इंग्लिश मिडियमला जातात, मी कसं काय नंबर काढू, कशी काय स्पर्धा करू. तुम्ही नेटफ्लिक्स, तुम्ही सर्वजण मूव्ही बघत असाल, चित्रपट बघत असाल, चित्रपटामधूनही काहीतरी घेण्यासारखं असतं. तुम्ही नेटफ्लिक्सवर श्रीकांत नावाचा मूव्ही बघा. श्रीकांत बोल्ला हैदराबादचा एका गरीब गावातील मुलगा आहे. श्रीकांत बोल्ला जो अंध आहे, अंध, जन्मापासून अंध, आणि त्याचे आई वडील सुद्धा गरीब. तो मुलगा त्याच्या बुद्धीच्या जोरावर, प्रयत्नांच्या जोरावर 10वीमध्ये 90% मिळवतो. अंध मुलगा. या 90% मिळालेल्या मुलाला सायन्सला ॲडमिशन घेण्याची जिद्द असते. परंतु आपल्या देशामध्ये परिस्थिती अशी असते की अंध मुलाला सायन्सला ॲडमिशन मिळत नाही, परंतु तो त्याची जिद्द सोडत नाही. तो कोर्टामध्ये जातो, कोर्टातून तो ऑर्डर घेऊन येतो आणि सायन्सला ॲडमिशन मिळवतो. सायन्सला ॲडमिशन मिळाल्यानंतर 12वीला तो प्रथम येतो 98% पाडून. बघा, 98% पाडून प्रथम येतो, आणि मग नंतर त्याला IITला ॲडमिशन घ्यायचं असतो. परंतु पुन्हा तीच परिस्थिती देशामध्ये आपल्या सायन्सच्या, म्हणजे अंध मुलांना IITला ॲडमिशन घेण्याची हे नव्हती. मग तो काय करतो, अमेरिकेला अप्लाय करतो. अमेरिकेतल्या 4 युनिव्हर्सिटीला तो अप्लाय करतो. 4च्या 4 युनिव्हर्सिटी त्याला सांगतात का तू ये आणि आमच्याकडे शिक्षण घे. अशा हुशार विद्यार्थ्यांची आमच्याकडे गरज आहे. तो MITला अमेरिकेला ॲडमिशन घेतो आणि IITमध्ये टॉप 1 नंबर येतो अमेरिकेला. आता त्याच्यानंतर त्याला अमेरिकेतल्या अनेक कंपन्या करोडो रुपयाच्या पगाराची ऑफर देतात, पण तो नोकरी करत नाही. बघा, आपण म्हणतो की आपली एक संधी वाया गेली की आम्हाला वाटतं की आता 12वीला फेल झालो मी, आता पुढे काय होईल माझं, किंवा एवढेच टक्के पडले, आता पुढे काय होईल माझी. तो तिथे करोडो रुपयाची नोकरी लाताडतो, आपल्या देशामध्ये येतो, आणि आज त्याची कंपनी 500 कोटीच्या टर्नओव्हरच्या वरती अशी कंपनी स्थापन करतो एक अंध मुलगा. म्हणजे आम्ही प्रेरणा यांच्याकडून घ्यायला पाहिजे की एखादा अंध मुलगा जर असं करू शकतो तर आम्हाला चांगलं दिसतंय, चांगले 2 हात आहेत, 2 पाय आहेत, याचा आम्ही वापर करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही बघा, ठरवणं सोपं आहे. आता आपण काय करतो, परीक्षा आली की अभ्यास करतो, बरोबर ना. परीक्षा आली का काय करतो आपण, अभ्यास करतो. आता परीक्षा आल्यावर तुम्ही मला सांगा, 3 दिवसामध्ये, 4 दिवसामध्ये, 8 दिवसामध्ये पूर्ण 3 महिन्याचा अभ्यास आपण करू शकतो का? समजा आपण 1 महिना उपाशी राहिलो आणि एकदम एका महिन्याचं जेवण 3 दिवसात जेवू शकतो का आपण? नाही जेवू शकत. त्याचप्रमाणे आपण रोज जर अभ्यास केला ना तर काहीच कठीण नसतं. तुम्ही ठरवा, पण त्याच्यामध्ये सातत्य पण पाहिजे. सातत्य ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. मी पुन्हा एकदा मनोज पाटील यांचा आभार व्यक्त करतो, आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि खरंच तुम्हाला जर पुढे जाऊन मजा करायची असेल, आनंद घ्यायचा असेल, तर कृपया आत्ताची ही जी 5-6 वर्ष आहेत ही तुम्ही अभ्यासामध्ये घालवा. दिवसातून किमान एखादा अधिकारी झालेला असेल. तर मुलांना जिद्द ठेवा, प्रामाणिकपणा ठेवा, संयम ठेवा, आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवून नक्की काम करा. आणि शेवटचं सांगतो, ही जी वही आहे, या वहीमध्ये जे वरचे महापुरुष आहेत ना, यांचं चरित्र वाचा. तुकोबारायापासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत. तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही कुठलंही संकट येणार नाही, किंवा कुठलंही संकट आलं तरी त्याच्यापुढे छाती ठोकपणे तुम्ही उभं राहायला शिकाल. एवढी ताकद या महापुरुषांच्या चरित्रामध्ये. हे चरित्र नक्की वाचा. आणि होत असेल तर शिवचरित्रातून काय शिकावं हे डॉक्टर जयसिंगराव पवारांचं पुस्तक आहे. 3 तासामध्ये पुस्तक वाचून होतं, ते वाचा. ते तुमच्या आयुष्याला कलाटणी देईल. धन्यवाद. इथंच थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. माननीय आमदार साहेब, सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या विद्यार्थी मित्र, प्रथमतः सर्व गुणी विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे आयोजक श्री मनोजजी पाटील सर यांनाही धन्यवाद देतो. विद्यार्थी मित्रांनो, एक उक्ती आहे बघा,
दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझी जुळते. ज्या ठिकाणी जे जे दिव्य आहे त्या ठिकाणी आपलं वय सोडून सुद्धा नतमस्तक व्हावं असा हा प्रसंग आहे. मी मनोजजी पाटील यांना धन्यवाद देतो पुन्हा पुन्हा की त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. महात्मा गांधी नेहमी म्हणायचे, अमर्यादित क्षेत्रामध्ये मर्यादित काम करण्यापेक्षा मर्यादित क्षेत्रामध्ये अमर्याद असं काम करा, म्हणजे समाजाची सेवा करा. विद्यार्थी मित्रांनो, पेरे पाटील एक थोर समाजसेवक आहेत. त्यांनी त्यांच्या जीवनातलं एक उदाहरण सांगितलं. मी मराठी शाळेतला विद्यार्थी, ते सांगायचे मराठी शाळेत नापास होता येत नाही म्हणून मी 7वी पास, आणि माझी पत्नी तिने तर कधी शाळेचं तोंडी पाहिलं नव्हतं. असं आमचं जोडं. मी एका धार्मिक कार्यक्रमामध्ये गेलो. गावामध्ये एक धार्मिक कार्यक्रम होता. या धार्मिक कार्यक्रमामध्ये गेलो. धार्मिक कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे यायचे होते म्हणून त्या आयोजकांनी ठरवलं की आपण एखादा खेळ खेळूया. खेळ होता लक्ष्मी नारायणाचा. एका बाजूला सगळ्या लक्ष्मी बसल्या होत्या आणि एका बाजूला नारायण बसले होते. म्हणजे पती पत्नीचा हा जोडा आणि असा हा खेळ होता. या खेळामध्ये पत्नीला एक प्रश्न विचारला आणि तो जर बरोबर आला आणि तिच्याच नवऱ्याला एक प्रश्न विचारला, त्या दोघांच्या प्रश्नाचं उत्तर जर बरोबर आले तर 10 पैकी 10 गुण मिळणार होते. या पेरे पाटलांच्या पत्नीला त्या ठिकाणी एक प्रश्न विचारला, खेळ सुरू झाला की तुमच्या मोठ्या मुलीचं वय काय. बघा, दोघांच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर यायला पाहिजेत होतं. जर बरोबर आलं असतं तर 10 पैकी 10 गुण मिळणार होते. तिला प्रश्नाचं उत्तर माहिती नव्हतं. तुमच्या मोठ्या मुलीच्या जन्माचं वय काय किंवा जन्मतारीख काय असा प्रश्न विचारला. तिला त्या प्रश्नाचं उत्तर सांगता आलं नाही. तिनं सांगितलं, हे मला उत्तर माहिती नाही. हाच प्रश्न पेरे पाटलांना विचारला. त्यांना ते उत्तर माहिती होतं, पण त्यांना त्यांच्याबरोबर त्यांचा जोडीदारी जिंकवायचा होता. मग त्यांनी प्रश्नाचं उत्तर दिलं की मला या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही. आणि पेरे पाटील दोघंही जिंकले. 10 पैकी 10 गुण मिळाले. विद्यार्थी मित्रांनो, माझा सांगण्याचा उद्देश असा की तुमच्याबरोबर तुम्ही जिंकले, त्याबरोबर तुमचा जोडीदारी जिंकणं फार महत्त्वाचा होता. त्यांनी त्यातून सांगितलं, ज्याला 4 माणसांना आपल्या बरोबर घेऊन जाता येतं तो खरा माणूस मोठा. तुम्ही किती शिकलेत हे महत्त्वाचं नाही, तुम्ही किती श्रीमंत आहात हे महत्त्वाचं नाही, तुमच्याकडे किती बुद्धिमत्ता आहे हे महत्त्वाचं नाही, तर तुम्हाला तुमच्याबरोबर किती माणसांना बरोबर घेऊन जाता येतं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून पाठीमागे आहेत हे फार किमतीचं आहे, असं आपण वागलं पाहिजे. आता जाधव साहेबांनी सांगितलं, विद्यार्थी मित्रांनो, मनोज पाटील हे आपल्या त्यापैकी एक आहे. आपल्याबरोबर सगळ्या गावाला बरोबर घेऊन जातात. प्रत्येक माणूस सांगतो, माझ्याकडे दाखले मागायला बरेचसे लोक येतात, 65, 70, 80 वर्षाचे वयोवृद्ध येतात आणि ते त्यावेळी सांगतात की आम्हाला श्री मनोज पाटलांनी पाठवले सर, दाखला द्या. फोन येतो, मी लगेच धावत पळत येतो, घरनं पण येतो आणि त्यांना दाखला देतो. का? ती कामाची धडपड आहे. अशीच पाटील सर, तुम्हाला पुढील या कामासाठी शुभेच्छा देतो. आणि मी एक छत्रपतींचं एक उदाहरण सांगतो. जाधव साहेबांना शंभूराजाचं काय होईल याची काळजी राजांना होती. या लहानग्याला मी घेऊन चाललोय, बघा अपयश कसं असतं आणि यश कसं असतं. राजांनी आजपर्यंत यश पाहिलं होतं, अपयश कधी पाहिलं नव्हतं.
शंभूराजांनी यश पाहिलं होतं, अपयश कधी पाहिलं नव्हतं. शंभूराजांना बरोबर घेऊन राजे चालले होते. मजल दर मजल करत राजे शंभूराजांना घेऊन जात होते. राजे ज्यावेळी दरबारात गेले त्यावेळी एक प्रथा होती, बादशाला कुर्लिसात घालण्याची प्रथा होती. आणि राजानं त्यांचा 10वीत पास झालेल्यांचा सत्कार आणि इतर मुले त्यांचाही सत्कारानं त्यांना काहीतरी मदत व्हावी या उद्देशानं आज आपल्या इथे आमदार शांतारामजी मोरे आणि त्यांचे सहकारी मंडळींनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला अनेक असे नवीन मंडळी आज उपस्थित आहे आणि बऱ्याच जणांनी आपापले विचार ते त्यांनी मांडलेले आहेत. हा करण्यामागचा हेतू आहे, गेली आपली शाळा 1999ला 8वीचा वर्ग झाला, 2000ला 9वी झाली, त्याच्यानंतर 2001ला आपली 10वी झाली. म्हणजे 10वीचा पहिला रिझल्ट 2021ला झाला, 1ला झाला आणि त्यापर्यंत आता 2024 आहे. म्हणजे आता 24वा ह्या 10वीचा वर्ग आपल्यातून यावेळेला बाहेर पडलेला आणि परत आता नवीन याच्यामध्ये सुरुवात झालेली आहे. सर, आतापर्यंतच्या याच्यामध्ये जवळजवळ 1000च्या आसपास विद्यार्थी, त्यातले काही नापास होण्याचं प्रमाण फारच कमी आहे, पण 1000च्या दरम्यान मुलं हे विद्यार्थी या हायस्कूलमधून बाहेर पडले. पैसा जमा केला गावाने दिला असेल, पण त्यांनी असा विचार केला नाही. त्यांनी मला एक प्रामाणिक काम आहे, विद्यार्थी हे भविष्य आहे भारताचं, देशाचं, त्या गावाचं, ते आता कुठे थांबता कामा नये अशा प्रकारे ही इमारत झाली. याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, शाळा चालवताना काय काय अडचणी आल्या, वेगवेगळे प्रश्न आहेत. तर ते आपल्या हायस्कूलला गणवेश सुभाष पाटील आमने उपसरपंच. कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबा पांडुरंगजी, असंख्य सामाजिक कार्यकर्ते, मी प्रत्येकाचं नाव घेत नाही, आपले सर्व ग्रामस्थ आणि विद्यार्थीनो, आपली छत्रपती शिक्षण मंडळाची शाळा ही कल्याणातल्या काही तरुणांनी सुरू केली की ग्रामीण भागामध्ये शिक्षण नसतं म्हणून अशा दुर्गम भागामध्ये शाळा सुरू केली. त्याच्यातलाच हा एक भाग आहे. आपल्या शाळेला जवळजवळ 25 वर्ष पूर्ण होत आहेत. ह्या वास्तूला आपल्याला जवळजवळ 15-1 वर्ष पूर्ण होतील. ही शाळा पूर्वी छोट्या छोट्या घरामध्ये, देवळामध्ये अशी भरून सुरू झाली. आपल्या पांडुरंग बाबांनी अतिशय कष्ट घेतले यासाठी इथे शाळा यावी म्हणून. आणि आपले सर्व जे शिक्षक आहेत यांनी अतिशय परिश्रम घेतले. आपले मुख्याध्यापक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, असेच आपल्या जवळजवळ 3 जिल्ह्यांमध्ये आपल्या ह्या शाळा चालतात. रायगड जिल्हा, पालघर जिल्हा आणि ठाणे जिल्हा. रायगड जिल्ह्यामध्ये रायगडाच्या एकदम पायथ्याला शाळा आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये आपल्या गुजरातच्या बॉर्डरला एक शाळा आहे. अशा प्रकारे जिथे शिक्षण मिळू शकत नाही, आपल्या छत्रपती शिक्षण मंडळाचं ब्रीदवाक्य होतं, मागेल त्याला शिक्षण. म्हणून अशा दुर्गम भागात शाळा आहेत. आपले आत्ता जे आलेले जे मुख्याध्यापक आहेत ते पालघरच्या अशाच एका दुर्गम शाळेतून आता इकडे त्यांची बदली झालेली आहे. तर आपल्याला प्रत्येकाला ठरवायला पाहिजे. आपल्याला शुभेच्छा द्यायला इतके सर्वजण आलेले आहेत, मान्यवर आलेले आहेत. आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला असं ठरवायला पाहिजे, आपली मुंबई ही आर्थिक राजधानी आहे भारताची, तशीच जगाची आहे. आपल्याला कष्ट करून आपल्याला हजारो किलोमीटरवरून मुलं येऊन इथे चांगलं काम करतात. तर आपल्याला प्रत्येकाला असं ठरवायला पाहिजे की मी खूप कष्ट करेन, मी चांगलं शिकेन आणि आपल्या ज्या शिक्षकांनी जे कष्ट घेतलेत तसंच त्याचं फलित करेन आणि आपण चांगल्या प्रकारे शिकू. आणि शिकत असताना आपण व्यसनापासून लांब राहू. अनेक चांगल्या पद्धतीचं आपल्याला शिक्षण घेताना आपलं चारित्र्य सांभाळू, असं प्रत्येकाने ठरवायला पाहिजे. मी सर्व जे पास झालेत अशांना शुभेच्छा देतो. आणि ज्यांनी आता वेळात वेळ काढून इथे या कार्यक्रमाला असंख्य लोक आलेत, आपले माननीय आमदार आलेले आहेत, त्यांचं अभिनंदन करतो की आपण जे प्रोत्साहन देता त्याच्यातून
खूप चांगलं काम होत असतं आणि मी इथेच थांबतो. ईश्वर आहे. सर्वप्रथम आज या कार्यक्रमासाठी मला आयोजकांनी म्हणजे आपले मनोज पाटील साहेब व ग्रामस्थ मंडळी यांनी इथे उपस्थित राहण्यासाठी विनंती केली, त्याबद्दल मी त्यांचे लाख लाख आभार व्यक्त करतो. मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम जो आहे विद्यार्थी गुणगौरव सोहळा खरोखरच स्तुत्य असा उपक्रम आहे. कारण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तर मिळतच असतो, परंतु ज्यावेळी ते परीक्षेमध्ये चांगलं यश संपादन करतात, ते यश संपादन केल्यानंतर त्यांची जी पुढची वाटचाल असते, या पुढच्या वाटचालीला प्रेरणा मिळण्यासाठी जी गरज असते, कौतुकाची थाप जी पाठीवर पडण्याची गरज असते, अशी ही थाप देण्याचा हा आजचा कार्यक्रम आहे. भले या कार्यक्रमातून तुम्हाला एक 5 रुपयाचा 10 रुपयाचा पेन का नाही मिळू दे, परंतु तो बक्षीस स्वरूपात मिळालेला असतो, तो खूप महत्त्वाचा असतो. इथे सर्वच मान्यवर आज उपस्थित आहे, त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही, फक्त 5च मिनटं बोलणार. पण तुमच्या घडलेले व्यक्तिमत्व मनोज पाटील, ज्यांच्यावरती आपल्या ठाणे जिल्हा अध्यक्ष शिवसेना उपनेते माननीय प्रकाश पाटील साहेब व आपले लाडके आमदार शांतारामजी मोरे साहेब यांचं जे आशीर्वाद आहे, त्या आशीर्वादातून व आपल्या ग्रामस्थ मंडळ नामकर व परिसरातील ग्रामस्थांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने घडलेले मनोज पाटील यांच्या माध्यमातून ज्या परिसरात गावात जे जे उपक्रम सुरू होतात, जे काम सुरू होते, त्या कामाला साक्ष म्हणून आजचे हे सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत. आजच्या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर माननीय भिवंडी ग्रामीणचे आमदार शांतारामजी मोरे साहेब यांना मी विनंती करतो की आपण आमच्या या नानकर गावाच्या वतीनं आपला स्वागत पुष्पगुच्छ व शाल देऊन आपला स्वागत करतो. मी संजय तेठे यांना विनंती करतो की आपण साहेबांचा आमदार साहेबांचं व्यक्तिमत्व म्हणजे त्यांच्यावरती खरा जो कामाचा हक्क आहे तो मान्य आमदार साहेबांच्या साक्षीने इथे होत आहे. तसेच कल्याण डोंबिवली आणि ज्या ओबीसींसाठी महाराष्ट्र सरकारने जे धोरण अवलंबलेलं आहे त्या विरोधात किंवा त्या बाबतीत पूर्ण महाराष्ट्रभर जनजागरण केलेलं आहे. असे हे प्रमोदजी जाधव सर हे खूपच आगळं वेगळं असं व्यक्तिमत्व आज इथे आपल्याला लाभलेलं आहे. मान्यवरांचं स्वागत करण्याचा हेतू एकच की त्यांनी आपल्याला वेळात वेळ देऊन ज्या कार्यक्रमातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी खूपच मोठं असं योगदान आहे. पण नानकर गावच्या सोयी सुविधामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये पार पडणारे आमचे असे महेश जाधव, महेश वालन
तसंच वैजवला गावचे रघु पाटील यांचं स्वागत विक्रम कोळी करतील मी अशी त्यांना विनंती करतो. स्वागत अजय जाधव करतील मी अशी त्यांना विनंती करतो. माजी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र आपल्या आयुष्याची 32 वर्ष त्यांनी लहान मुलांच्या जडणघडणीमध्ये घालवलेली आहेत. आता आमदार शंकराजी मोरे साहेब